तू बोल म्हणत जागा. हां, ही बघा कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर आणि कोथिंबीर का नाही ह्याच्यात घालायची. कोथिंबीर घालायची. ही कोथिंबीर घालायची धुवून धुवून कोथिंबीर घालायची. बघा ही कोथिंबीर अशी टाकायची म्हणजे चांगली लागते. चांगली लागते. कोथिंबीर घालायची. हे चांगली लागते. चांगलं लागते. हे काय डाळ त्याच्यात आता डाळ टाकायला. कांदा भाजून घ्यायचा आणि डाळ टाकायची. आणि मग नंतर काय करायचं? मिरची टाकायची. ही मच्छी हां, कोकणातली आहे काय? कोकणातली होती मच्छी. भावामध्ये घ्यायची. आता काय करणार? ती डाळ टाकायची. कशी म्हणजे अशी? अशी टाकायची. अशी डाळ टाकायची. सांडाल की अशी अशी डाळ टाकायची. ही डाळ टाकायची. आणि तिला काढून घ्यायची. चांगली परतून घ्यायची. आणि त्याच्यात ती मच्छी घालायची. मच्छी घालायची. आता ती मच्छी घालायचं. आता ती मच्छी घालायची. स्वच्छ धुवायचं आणि ही मच्छी घालायची. त्याच्यात आमटीच मच्छी घालायची. चांगली लागते. हे पाणी घालणार आहे. नाही, धुवून टाकायचं. स्वच्छ धुवायचं आणि ह्या जागी मच्छी घालायची. तवा ही मच्छी घालायचं. त्याची आमटी लई भारी लागते. मच्छी लई भारी लागते. ह्याच्यात चटणी घालायची. जरा चटणी टाकायची. जरा चटणी टाकायची. जरा चटणी टाकायची आणि भाजून घ्या. आणि पाणी ओतायचं. आता म्हणजे आमटी बनते. हे आमटी बनते. आता ह्याच्यात पाणी टाकून झालं. तडका लागला काय? हां, झाली आमटी. ही आमटी अशी करायची. अशी बनवायची. आणि हे खाऊन बघा. ही चांगली लागते आमटी. ही वळ्या मच्छीची चांगली लागते. वळ्या मच्छीची आमटी चांगली लागते. अशी बनवायची. याला किती मिनिट ठेवायचं? याला शिजूस तर डाळ मऊ होस तर ठेवायचं. डाळ मऊ झाली की मग उतरायचं आणि भाकरी करायच्या. बघा आता डाळ शिजली का नाही मऊ झाली की मग ही उतरायचं. डाळ मऊ झाली की ही उतरायचं. हे वाळल्या मच्छीच कालवण जरा उशीर लागतो शिजायला. याला हे शिजलं का नाही मग 15 मिनटं लागते. ह्याला शिजायला 15 मिनटं. हे शिजायला 15 मिनटं लागते. डाळ मऊ झाली पाहिजे.